नमस्कार मित्रांनो. आज आपण ट्रेडिंगबद्दल नाही तर इन जनरल असं तुमच्याशी बोलावं वाटलं म्हणून आजचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. मी आपल्याला सांगितलं जातं की हार मानू नका, लढत राहा आणि हे खरंसुद्धा आहे. पण ट्रेडिंगमध्ये आपल्याला कधी-कधी थांबायला पण समजलं पाहिजे. आपल्याला कुठे थांबता आलं थांबायला पाहिजे तेही समजलं पाहिजे. मागच्या आठवड्यात आपल्याला एक न्यूज समोर आली की एका मुख्याध्यापकाने आपल्यासोबत आपल्या फॅमिलीला त्यामध्ये त्याची बायको आणि 2 मुलं होती त्यांना संपवलं आणि त्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्याला झालेला ट्रेडिंगमध्ये एक 1.8 करोडचा लॉस. पण ट्रेडिंग का करतो? आपल्या फॅमिलीसाठी. त्यांना एक चांगली लाईफस्टाईल आपल्याला देता येईल, यासाठी आपण ट्रेडिंग करतो. पण तीच ट्रेडिंग जर आपल्या फॅमिलीच्या लाईफवर उठणार असेल, त्यांच्या जीवावर बेतणार असेल, तर आपल्याला ट्रेडिंगमध्ये थांबलेलंच बरं. मी कोणालाही डिमोटिव्हेट वगैरे काही करत नाहीये. पण एक एक रिॲलिटी आहे, की आपण स्टॉक मार्केटमध्ये का येतो? तर आपली स्वप्न ती अनरिअलिस्टिक असतात. आपल्याला रातोरात करोडपती बनायचं असतं आणि ते शक्य नाहीये. ट्रेडर कंटिन्यूअस लॉस करतो, तेव्हा तो नेहमी मेंटल स्ट्रेसमध्ये राहतो आणि ज्या कुटुंबासाठी आपण ही ट्रेडिंग चालू केलेली असते, त्या कुटुंबालाच आपल्याला टाईम देता येत नाही. प्रिन्सिपल अर्थातच वेल एज्युकेटेड होते. तरी पण त्यांनी हे पाऊल उचललं. ते कदाचित 10 लाखाच्या लॉसवर थांबू शकले असते किंवा जास्तीत जास्त 50 लाखाच्या लॉसवर त्यांना थांबता आलं पाहिजे होतं. पण त्यांनी ते केलं नाही. त्यांचा लॉस एवढा जास्त झाला, की त्यांना मग ते हे पाऊल उचलावं लागलं. तुम्ही ट्रेडिंग करत असाल, तर ह्याला एक साइड बिझनेस किंवा साइड इन्कमच ट्रीट करा. उगाचच अनरिअलिस्टिक स्वप्न वगैरे घेऊन या शेअर मार्केटमध्ये येण्याचा काहीच अर्थ नाही. तुम्ही एक डिसिप्लिन फॉलो करा, तुमचे रूल फॉलो करा. जो लॉस होतो तुमच्या आवाक्यात असतो तेवढाच एक्सेप्ट करून बाहेर पडा. आणि जर तुम्हाला जमल्यास ऑप्शन बायिंगवरून तुम्ही ऑप्शन सेलिंगकडे शिफ्ट व्हा. कारण इथे काय होतं, की अर्थातच कॅपिटल जास्त लागतं. त्यामुळे तुमची ओव्हर ट्रेडिंग आहे म्हणजे जास्त लॉट घेणं आपोआपच बंद होईल आणि इथे तुम्ही ऑप्शन हेज करून एक तुमचा जो लॉस आहे तोही मिनिमाइज करू शकता. ऑप्शन बायिंगमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग अर्थातच खूप कमी असते आणि ते टाईम डिके वगैरे मुळे अजूनच खूप कमी होत जाते. आपल्या फॅमिली पुढे काहीच नाहीये. जर सर्व केलंय तुम्ही रूल्स फॉलो केले, तरी पण तुम्हाला प्रॉफिट होत नाहीये, तर सोडून द्या. आपल्या फॅमिलीपुढे हे काहीच नाहीये. आणि ट्रेडरचा मेन प्रॉब्लेम काय आहे, ते हे लॉस झाला तर ते इगोवर घेतात आणि रिव्हेंज ट्रेडिंग करतात किंवा मला स्टॉक मार्केट का येत नाही, ऑप्शन ट्रेडिंग का येत नाही, कशी येऊ शकत नाही, हे इगोवर घेतात आणि ते त्याच्या पाठीच लागतात, की मला आलीच पाहिजे. असं नाही होत. कारण का इतर गोष्टी आपण कोणत्याही इगोवर घेत नाहीत. जर मला डान्स येत नसेल, तर मी जबरदस्ती डान्स करत नाही. जसं तुम्हाला कोणी लग्नात खेचून पण डान्स करायला नेलं आणि तुम्हाला डान्स येत नसेल, तर तुम्ही परत येऊन आपल्या जागेवर बसता. मग ही गोष्ट का तुम्ही इगोवर घेतात? तुम्हाला लॉस होत असेल, तुम्ही कुठेतरी ट्रेसखाली असाल, तर आपल्या घरच्यांसोबत कोणासोबत शेअर करा. मे बी आई असू शकते, बायको असू शकते. जर कोणीही नसेल, तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. Instagramवर किंवा YouTubeवरती मला मेसेज करू शकता. ट्रेडिंग जर्नी एक ठराविक पिरियडनंतर रिव्ह्यू करत जा. जसं मे बी मंथली असू शकतं, 6 महिन्यांनी असू शकतं. रिव्ह्यू करा. बघा तुम्हाला ट्रेडिंग खरंच जमते, नाही जमत आहे. जर नाही जमत असेल तर सोडून द्या. दुसरं काहीतरी करा. दुसरंही करू शकता तुम्ही. दुसरा इतर कोणताही बिझनेस करू शकता. मित्रांनो, इतकंच बोलायचं होतं. जर तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करा. शेअर केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कोणाला तरी शेअर करा. त्यामुळे त्याला हेल्प होऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र.